श्री स्वामी समर्थ मंडळी, जय शिवराय। थोडीशी गडबड असल्यामुळे मला कंटिन्यू व्हिडिओ करायला मिळत नाही आहे, तर माफ करा ह्याबद्दल। तर आता बघा थंडी चालू झालेली आहे, सर्व पालख्या चालू झालेल्या आहेत। तर अशा अनेक पालख्या मी माझ्या गॅलरीतून मला रोज सकाळी येता जाताना दिसतात, जाताना नाही येतानाच दिसतात। कारण इथून पुढे आळंदी किंवा एकविरा आईची पालखी, इथे वेगवेगळ्या ठिकाणी अशा पालख्या जातात आणि एवढं सुंदर वाटतं ना मंडळी की जरी आपल्याला पालखीला जायला मिळत नसलं तरी सुद्धा हे सुंदर दर्शन होणं, ह्या सुंदर पालखींचं दर्शन होणं हे सुद्धा खूप भाग्याचं मानते मी। कारण सकाळीच उठून छान टाळांचे, टाळ चिपळ्यांचे, भजनांचे असे आवाज आपल्या कानावरती पडतात। तुळस घेतलेल्या काही स्त्रिया असतात, त्या पालखी घेतलेले काही पुरुष असतात, हे सकाळी सकाळी बघून खरंच दिवस खूप सुंदर जातो। आणि दररोज आता माझ्याकडे जेव्हापासून थंडी चालू होते तेव्हापासून अशा अनेक पालख्या मी बघते। तर आज दुकानातून आली होती आणि छान पालखीचं जेवण मला खायला मिळालं। एवढं सुंदर जेवण, एवढं सात्विक आणि पौष्टिक जेवण असताना हे मला भंडाऱ्याचं म्हणा, पूजेचं म्हणा, पालखीचं म्हणा किंवा म्हणते कुठेही मोठा भंडारा असतो ते मला तिकडचं जेवण प्रचंड खायला आवडतं। कारण त्यामध्ये ना छान भक्तीचं चव आलेली असते आणि ते जेवण खूप सुंदरच लागतं। तसं पोट भरल्यानंतर मी लागली होती माझ्या कामाला। तर इथे मी आता माझ्या केसांसाठी एक ज्यूस करते आहे। कच्ची हळद, आवळा, बीट आणि गाजर असं सर्व किसून घेतलेलं आहे। आता हे मी मिक्सरला लावणार, ह्याचं पाणी करणार आणि ते फ्रीज आपण जिथे आईस क्यूब्स ठेवतो त्या क्यूब्समध्ये ठेवून देणार आणि रोज सकाळी 2 क्यूब्स मी पाण्याबरोबर घेणार। हे तुम्ही पण करून बघा, खूप इफेक्टिव्ह आहे हे ज्यूस। अदरवाईज केमिकलयुक्त शॅम्पू आणि कंडिशनर वापरण्यापेक्षा हे खूप चांगलं आहे। आणि दुसरं म्हणजे मी छानपैकी लोणचं करायला घेतलेलं आहे बरं का मंडळी, कारण आधीचं लोणचं सगळं संपलेलं आहे। तर ह्याच्यात मी भरपूर सारी लिंब, मिरची जी जास्त तिखट नाही आहे, थोडंसं लसूण, जास्त तिखट नाही टाकलंय आणि त्याच्यानंतर अजून काय टाकले, कच्ची हळद सुद्धा टाकलेली आहे। हे बघा असं अगोदर थोडंसं मॅरिनेशन करून ठेवलं होतं, लिंबू उकडले होते, बाकीचं सर्व कच्चंच टाकलं आहे। हळद टाकून आणि मीठ टाकून थोडंसं मॅरिनेट करून ठेवलं होतं। मीठ मी ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तुम्ही टाकू शकता, पण मी मीठ टाकत नाही स्पेशली, कारण मी जो बेडेकर लोणच्याचा मसाला वापरते त्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं, तर ते खारट होऊ नये आणि जास्तच गोड खारट लागू नये म्हणून मी ते वापरत नाही। तर आता मी करत आहे, हे बघा हा असा छानपैकी लोणच्याचा मसाला मी केलेला आहे। भरपूर सारे तेलामध्ये मी बेडेकर लोणचे जो रेडीमेड मसाला असतो ते प्लस आपला लाल तिखट ते टाकलेले आहे। हा पिकलचा लोणचं मसाला वापरलेला आहे आणि त्याच्यानंतर आपली लाल तिखट असते ती टाकलेली आहे मी, जी एव्हरेस्टची लाल तिखट मिळते, आणि थोडंसं किंचितचं हिंग, असं सर्व मिक्स करून छान उकळी येऊ द्यायची। हे तिखालाल वापरलेलं आहे मी। आणि त्याच्यानंतर हे रूम टेम्परेचरला थंड होऊ द्यायचं। गरम गरम असताना त्यात आपण केलेलं मिश्रण, आपण मॅरिनेट केलेलं मिश्रण टाकायचं नाही। तर आता मला असं वाटत होतं की मी थोडंसं कमी टाकलेलं आहे। तिखट, गोड, आंबट असं आपलं लोणचं लागलं पाहिजे। गोड तर मी सहसा टाळते, मी गोडसाठी जास्त काही टाकत नाही। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही किंचितचं गूळ ॲड करू शकता, पण ते लोणचं किती वेळ टिकेल ह्याची गॅरंटी मी घेऊ शकत नाही। ह्या लोणच्याची गॅरंटी, हे लोणचं मस्त 3-4 महिने आरामात जातं बघा। नुसतं वरण केलं, नुसतं फोडणीची डाळ केली आणि हे लोणचं जरी खाल्लं तरी भाजीची गरज नसते। इतकं सुंदर बघा माझं ते मिश्रण झालेलं आहे लोणच्याचं। आता मी ह्याच्यात ते सर्व मिक्स करणार आणि लोणचं ठेवून देणार। आणि आज जरा वेळ होता दुकानात जायच्या आधी, तर छानपैकी मंदिरात गेली, कारण धावपळीमध्ये मंदिरात यायला मिळत नाही। तर आज थोडंसं वेळ काढून आली होती मी गणपतीच्या मंदिरात। मंदिर खूप सुंदर आहे, मला भरपूर आवडतं, इथे मला शांतता मिळते। आणि त्याच्यानंतर एक स्पेशल डे होता, ते म्हणजे मी माझ्या नवीन फॅमिलीला भेटली होती। हे सर्व माझे न्यू फ्रेंड्स आहेत, काहीतरी नवीन करते आहे मी चालू, त्याच्यासाठी माझे हे सर्व न्यू फ्रेंड्स आहेत। तर नंतर तुम्हाला कळेलच मी काय न्यू चॅप्टर माझ्या लाईफमध्ये चालू केलं आहे। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।